नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आपण ब्रेकफास्ट न्यूज पाहताय. मी ज्ञानदा कदम. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात पुण्याच्या बातमीने करूया, कारण पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 34 वर्षांचा रेकॉर्ड पावसानं तोडलेला आहे. 34 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यात झाली आहे. गेल्या 9 दिवसात पुणे जिल्ह्यात 209 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय. 8 जूनला लोहगाव परिसरात 139.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि पुण्यामध्ये पडलेला गेल्या काही दिवसातला हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस मानला जातोय. शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. शिवानी, पावसानं अक्षरशः झोडपून काढले पुणे आणि परिसराला. आकडेवारी काय सांगते? साधारण बघायला गेलं तर मागील 3 दिवसांपासून पुण्यात खूप पाऊस होतोय. म्हणजे पुण्यातल्या अक्षरशः अनेक भागांमध्ये, सखोल भागांमध्ये पाणी देखील साठल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र जर 24 तासाचा पाऊस बघितला तर शिवाजीनगर परिसरात 117.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर इंदापूर, वडगाव शेरी, पाषाण, एनडीए, तळेगाव, लमदेरे, हवेली या सगळ्याच परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. आपण पहिल्यांदाच असं झालंय की 34 वर्षांनी पुण्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि घाटमाथ्यावर सुद्धा जाऊ नका असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. मात्र बघायला गेलं तर येत्या पुढच्या काही दिवसात पण पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे. उद्या पर्यंत पावसाची शक्यता आहे आणि परवापासून मात्र पुणेकरांना या पावसापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद शिवानी या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.